नमस्कार. अनवधानाने म्हणायचं की अनावधानाने म्हणायचं माहीत नाही मला. अनेक चुका आमच्याकडूनही होतात आणि त्या चुकांच्याबद्दल बिनदिक्कतपणे आम्ही माफी मागतो आणि एक दावा कधीच करत नाही की आम्ही खूपच सज्जन आहोत, चांगले आहोत, लोकमान्य आहोत, लोकशक्ती आहोत. असला पानसट दावा आम्ही कधी करत नाही. म्हणजे लोकसत्ताच्या बातम्या आणि दाव्यांच्या बद्दल बोलायचं ठरलं तर इतकी बोगसगिरी आहे ना. म्हणजे हा चुकांचा गिरीश आणि दारिद्र्याची माफी सत्ता असंच म्हणावं लागेल. चुकांचा गिरीश म्हणजे चुकांचा पर्वत आणि माफी वारंवार मागावी लागते. माफ कर द्या, चुकलं आमचं, असं करून माफी मागावी लागते. हा दारिद्र्याची म्हणजे वैचारिक दारिद्र्याची माफी सत्ता आहे असं म्हणावं लागेल. मंडळी, काय गडबड आहे ना की स्वतःला जेव्हा आपण खूप मोठे पत्रकार वगैरे म्हणायला लागतो तेव्हा हे असं होत असतं. आणि हे कसं होतं हे मला तुम्हाला जरा सप्रमाण दाखवून द्यायचंय. अहो, एक बातमी या लोकसत्तानी छापली होती डिजिटलवर. म्हणजे माणसाच्या पादावर बातमी होती. बातमी दाखवतोय तुम्हाला, बघा. माझ्या फेसबुकवर मागे टाकली होती, ती पादावर बातमी होती. आता पादावर कसं याचं प्रशिक्षण, म्हणजे पादलान चोर सापडला असल्या बातम्या जर लोकसत्ता देत असेल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती. लोकसत्ताच्या बातम्यावर प्रचंड बोलता येऊ शकेल. म्हणजे अक्षरशः चुकीची माहिती देणाऱ्या बातम्या. एक बातमी निलंग्याची होती. संभाजी पाटील यांच्या मातोश्री रुपाताई पाटील निलंगेकर यांचं आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं एकमेकांच्या विरोधात लढणं कधीच झालं नाही, कधीच नाही. रुपाताई खासदार झाल्या आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर आमदार होते, पण यांनी लिहून टाकलं सुनेनीच पराभूत करून टाकलं म्हणून. असं काहीही करू शकणारे शिवराज पाटील आणि शिवाजीराव पाटील यातला फरकच लोकसत्ताला कदाचित कळलेला नसावा. असो, ठीक आहे, तिथपर्यंत आपण समजू शकतो. आकड्यांचं गणित चुकतं, आमदारांचं गणित चुकतं. गोपीनाथ मुंडे कधी मृत्युमुखी पावले आणि कधी रेफरन्स वापरावा हे सुद्धा लोकसत्ताला कळत नाही. मी ती बातमी दाखवतोय, बघा, जरा हे पण बघून घ्या. आणि आता हे सगळं बस झालं. आता लोकसत्ता हा चुकांचा डोंगर कसा आहे आणि माफी किती वेळेला मागतो हे तुम्हाला मी एका विशिष्ट क्लिप मधून दाखवतोय, बघा. नेल्सन वांग यांची प्रकृती उत्तम, चूक भूल. चिकन मंचुरियन या पदार्थाचे उद्गाते आणि विख्यात शेफ तसेच उपहारगृह उद्योजक नेल्सन वांग यांच्याबद्दलचा लघुलेख वजा मजकूर 18 मे रोजी लोकसत्ताच्या विचारपानावर प्रकाशित झाला होता आणि त्यांचे निधन झाल्याचे चुकीचे वृत्त 15 व 16 मे रोजी पसरले होते. याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. पुढे जाऊया. पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदू बाबाला 10 वर्ष सक्त मजुरी. या बातमीसाठी AI ने फोटो जनरेट करताना चुकीने राहुल गांधी यांची प्रतिमा वापरली. नजर चुकीने हा फोटो वापरल्यानंतर AI ची ही चूक लक्षात येताच लोकसत्ता डिजिटलवरून हा फोटो तात्काळ काढण्यात आला. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून झाल्या प्रकाराबद्दल लोकसत्ता डिजिटल दिलगिरी व्यक्त करत आहे. पुढे. प्रिय वाचक, असंताचे संत आणि 17 मार्च 2016च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. चूक भूल. लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीत सोमवार 18 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या माऊली टाकळकर यांचे निधन या बातमीत 4थ्या परिच्छेदापासून पुढे अनावधानाने अन्य बातमीचा मजकूर मुद्रित झाला आहे. चुकीबद्दल दिलगिरी आहोत. चूक भूल. लाल किल्ला या सोमवार 18 मेच्या प्रसिद्ध झालेल्या सदरात अनवधानाने शांत रहा, देशात तुटवडा होणार याची दक्षता केंद्र सरकार घेत आहे असे वाक्य प्रसिद्ध झाले. प्रत्यक्षात ते वाक्य तुटवडा होणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे असे आहे. व्यक्तिवेध हे सदर सोमवार 18 मे रोजी अनवधानाने उलटा चष्मा या नावाखाली प्रसिद्ध झाले आहे. क्षमस्व. पाहिलं, चुकायचं सॉरी. अरे काय उद्योग आहे हा. तुम्ही स्वतःला लोकमान्य लोकशक्ती म्हणून घेता आणि वारंवार हे चुकांबद्दल माफी मागत फिरता आणि पुन्हा तोंड वर करून म्हणायचं आम्ही माफी तरी मागतो ना.
माफी मागण्याचा मोठेपणा आमच्याकडे आहे ना, असं तोंड वर करून बोलायचं. जगाला शहाणपण शिकवायला निघालेल्या गिरीश कुबेरांना मला सांगायचं आहे की उगाच अनुवादित साहित्याचा वापर करून शहाणपण शिकवण्यापेक्षा जे अनुवादित करतो आहोत किंवा जे प्रत्यक्षात सांगतो आहोत ते तरी नीट देण्याची अक्कल आपल्याकडं असू द्या, म्हणजे जास्त बरं. एवढ्या माफी मागायची पाळी येणार नाही. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.